लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की जीवा नंदिनीला इथे एक फोन आलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की अननोन नंबर आहे. तेव्हा जीवा म्हणतो फोन स्पीकरवर टाक. आता तिकडनं जो माणूस असतो तो म्हणत असतो की जिथे तुम्ही हात घालताय ना ते सैतानाचं घर आहे, वेळी सावध व्हा असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो की तुम्ही बोलताय कोण. तेव्हा इथे समोरची व्यक्ती बोलते की सैतान. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते, काव्याने रम्याच्या अक्षरशः कानाखाली वाजवलेली असते आणि तिला म्हणत असते की ही थापड तिच्यासाठी ज्या जुन्या काव्याला तू इतक्या दिवस घोळात घेतलंस. असंही ते म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते ती म्हणत असते मग ही जुनी काव्य इच्छा नसताना बाळाला का जन्म देते. असंही ते म्हटल्याबरोबर जी काही काव्य असते, काव्या तर खरं तर इथे अक्षरशः रम्याला धमकीच देते बरं का. तिला म्हणत असते की याची चिंता तू अजिबातच करू नको, आमच्या बाळापासून आणि आमच्यापासून 4 हात लांब राहायचं. असंही ते खरं तर जी काही काव्य असते तिने धमकावूनच सांगितलेलं असतं. आता काव्याच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यानंतर इकडं जो काही पार्थ असतो, पार्थला तर फार आनंद झालेला असतो. कारण की त्याला आता कळलेलं असतं की जी काही काव्य असते ती आतापर्यंत बाळाला घेऊन टेन्शनमध्ये होती, ती काव्य आता माझं बाळ म्हणते. म्हणजे काव्याने अक्षरशः आई पण स्वीकारलेलं असतं, बाळाला स्वीकारलेलं असतं. हे ऐकल्यानंतर खरं जो काही पार्थ असतो तो काव्याकडे जातो आणि म्हणत असतो की काय काव्या, तुम्ही काय म्हटलात आपलं बाळ. तेव्हा काव्या इथे लाजलेली असते. तेव्हा इथे पार्थने तिचा हातात घेतलेला असतो आणि तिला जवळ घेतलं. सगळं काही पाहून खरं रम्याचा जळफाट झालेला असतो बरं का. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.